आता एनडीए मधून सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी होतीये। जातनिहाय जनगणनेची लोजपाच्या चिराग पासवान यांनी मागणी केली आहे। सामाजिक न्याय मिळण्याच्या दृष्टीने ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी ही मागणी केली गेलेली आहे। जातनिहाय जनगणनेची सांख्यिकी मात्र जाहीर न करण्याची पासवान यांनी अट घातलेली आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, काय नेमकी मागणी आहे पासवान यांनी केलेली? आपण जर पाहिलं तर आता जी मागणी विरोधक मागच्या अनेक दिवसांपासून करत होते ती आता एनडीएतल्याच एक मंत्री करताना पाहायला मिळते। लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख जे ते चिराग पासवान यांनी मागणी केलेली आहे की जातनिहाय आता ज्यावेळेस जनगणना होईल त्यावेळी जातनिहाय जनगणना व्हायला हवी। त्यांनी त्याचं कारण दिलंय की ज्यावेळेस जातजननिहाय जनगणना होईल त्यामुळे जो निधी वाटप केला जातो कोणत्याही समाजाच्या उन्नतीसाठी किंवा समाजाच्या भल्या करण्यासाठी त्याचा आकडेवारी कळेल आणि त्यामुळे आपल्याला निधी वाटप करण्यासाठी सोयीस्कर पडेल। पण त्यासोबतच त्यांनी एक अट सुद्धा ठेवलेली। त्यांनी म्हटलंय की आपण जातनिहाय जनगणना केली तरी ती आकडेवारी जी आहे ती सर्व म्हणजे सगळ्यांसमोर जाहीर केली गेली नाही पाहिजे, ती फक्त सरकारकडे ठेवली पाहिजे। याचं कारण त्यांनी असं दिलंय की ज्यावेळेस आकडेवारी जाहीर केली जाते त्यावेळेस नंतर मग विशिष्ट समाजाला विशेष रूपात जे ते पाहिलं जातं। जर त्यांनी बिहारचं उदाहरण दिलंय की बिहारला विशिष्ट समाजाकडच्या अनुषंगानेच पाहिलं जातं, त्यामुळे आता एनडीएच्या नेत्यांकडून सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी केली जाते। अगदी अजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।